राम राम मंडळी, कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्याला बॅटिंग वेगळ्या क्षेत्रात करायची आहे आणि आज आपल्याला असं काहीतरी सांगायचे की ते तुम्ही कधी ऐकलं नाही किंवा जिज्ञासा असते माणसाला. हां, त्याच्याबद्दल आपण थोडंसं लक्ष देऊ, विस्ताराने सांगतो तुम्हाला. त्याच्या आधी जे तरुण मुलं मुली आहेत यांच्यासाठी माझा एक संदेश आहे. मुंबईच्या हायकोर्टामध्ये स्टेनो, क्लार्क, शिपाई, ड्रायव्हर भरती चालू आहे. जागा 2-4 नाहीत, भरपूर आहेत. थोडंसं सर्च करा. शासनाकडून जी निविदा निघाली त्याची माहिती घ्या आणि ऑनलाईन तुम्ही तिथं करा. आपलं नशीब आई बागलामुखीचा आशीर्वाद असेल ना तर 100% तुमचं काम होईल. आणि लग्न झालं की सगळं होते. बाकीचं मग काय ते नोकरी लागली की लग्न होते, सगळं होईल व्यवस्थित. फक्त त्या जागा निघाल्या त्याच्याकडे लक्ष द्या. आपले हायकोर्टाचे जे आमचे स्नेहित वकील त्या ॲडव्होकेटांनी आपल्याला ही माहिती दिली. आणि सर्वसामान्याला हे कळलं पाहिजे, लक्षात घ्या. ते ठराविकच भरायचं, तिकडंच कार्यक्रम करायचा आणि आमच्या बोकांडी गाड्या घालायच्या इकडं, तसलं नाही. सर्वसामान्य गरीब कुटुंबातला मुलगा जॉईन झाला पाहिजे, असं माझं मत आहे. आता आपण आपल्या स्टोरी नाही सांगायची. आज तुम्हाला जे दिसत नाही, ज्याचे फक्त IQ माहिती आहे, डोळ्यामागचं जग आहे, त्याच्या पाठीमागं काय दडलंय आणि एका अलौकिक अशा दुनियेत तुम्हाला घेऊन जातो आणि त्यातली संपूर्ण खडानखडा माहिती देण्याचा प्रयत्न राहील. नेमका विषय किती गंभीर आहे आणि विषय किती गंभीर असू द्या, शालर मामा खंबीर आहे, तुम्हाला सगळं इसकाटून सांगतो. सदर माहिती ही पूर्णपणे काल्पनिक असून लोकांच्या मनोरंजनासाठी बनवलेली आहे. त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा तो असल्यास निव्वळ योगायोग समजावा. हा, कसं आता ते 10, 9, 8, 7 आता बॅटिंग चालू करायला हरकत नाही. नियम पाळणं गरजेचं आहे. देवी सती हिने जेव्हा देहत्याग केला आणि देहत्याग केल्यानंतर ते सत्य होतं. सत्य तुम्हाला माझे दाबलं जातं हमेशा. हा, सत्यम शिवम सुंदरम. शिव म्हणजे आपल्या महादेवांनी त्या देवीचं जे कलेवर म्हणतात त्याला, किंवा त्याचा जो देह होता तो स्वतःच्या खांद्यावर घेतला आणि शिवतांडव चालू केलं. शिवतांडव हा फार भयंकर प्रकार आहे. शिव म्हणजे आपले शंकर महादेव अशी एक देवता आहे, तुम्हाला सांगतो की तिसरा डोळा नेत्र जर उघडला ना तर संपूर्ण सृष्टी नष्ट करायची ताकद आहे त्याच्यात. इतकं क्रोधी हे. पण ते आधी तुम्ही काही म्हणा कोणाला बी, हा, ते आजवर सहन करून घेतात. शिवानी तांडव चालू केल्यानंतर संपूर्ण देवांना, दानवांना आणि पृथ्वीवर सगळे म्हणजे जे काय असतील यांना अशी चिंता पडली की आता काहीतरी अघटित होण्याच्या आत हे शांत झालं पाहिजे. म्हणून भगवान विष्णूंनी त्या कलेवराचे 10 तुकडे केले आणि 10 ठिकाणी ते पृथ्वी तलावर टाकून दिले. म्हणजे थोडक्यात देहत्यागानंतर जे विसर्जन असतं, पण ते ज्या ठिकाणी जे तुकडा पडेल ते आता आपण त्याला म्हणतो शक्तिपीठ. आपण पडतो मराठी माणसं, आपल्या महाराष्ट्रामध्ये 3.5 शक्तिपीठ आहेत, लक्षात घ्या. कुठली तुम्हाला माहिती आहे. हा, ह्या जे अवयव टाकले गेले त्यातले अष्टमहाविद्या म्हणजे बागलामुखी ही 8व्या क्रमांकाचा तुकडा तिथं पडला होता, हे लक्षात घ्या. आणि ह्या शक्तिपीठ अशी आहेत की त्यांची देवी, त्यांचा गाभारा, ते मंदिर परिसर तिथं अजूनही. आता माणसांनी मस्त पार नारळा फुलापासून लुटायला सुरुवात केली. काय आम्ही पाठीमागं आपलं जेजुरी देवस्थान, देव चांगला असतो, देवाचा विषय नाही. माणसं बघा किती खडगुळ निघाल्यात. नवरा बायको जेजुरीत गडाव चढायला लागली की ती पूजा बसलेला कुठला तरी देव बिव असं ठेवून एक महिला बसलेली होती, वयस्कर बाई. ओ इथं पाया पडा, ओ इथं दक्षिणा वा वा, बर का. आता सगळ्यांना दक्षिणा व्हायची म्हणलं तर हे जायला मागवत्या, लक्षात घ्या. सगळे म्हणजे जग सगळ्यांना त्यांनी आपला काना डोळा केला आणि पुढं निघाले. ती देव घेऊन बसलेली बाई त्यांना म्हणजे मी तिथंच उभा. अरे जा तुम्हाला पोरच व्हायची नाहीत. याला म्हणायचं मानवी वृत्ती, लक्षात घ्या. याचा देवाशी काही संबंध नाही, हे ओळखायला शिका. ही जी अष्टमहाविद्या बागलामुखी आणि त्या सतीची जी योनी आहे, ती योनी कुठं पडली तुम्हाला सांगतो. आसाममध्ये गुवाहाटी, आणि तिथं निलांचल अशी पर्वतरांगी, आपला कसा सह्याद्री आहे तशी निलांचल पर्वतरांगेत ती योनी पडली.
ज्या टेकडीवर पडली त्या ठिकाणी जे पीठ आहे आणि त्याला म्हणतात देवी कामाख्या. कामाख्या देवीबद्दल आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड अंधश्रद्धा, माहिती नसणे, सगळं असंच आहे. सगळं का योग्य माहिती नशीब ही मोबाईल फिबाईल निघालं ना, म्हणजे ते एखाद्याचं मत मांडता आलं, काय बघता आलं. हे फायदा आहे मोबाईलचा. मोबाईलचे फायदे बी असतात काय काय, थोडे का ना पण आहेत ना. आता दारू विकणारा असतो बघा, लोक म्हणतात गावातली दारू बंद झाली पाहिजे, अजिबात नाही झाली. प्रत्येक गावात दारू मिळते बरं का, हातभट्टी. हा आता सगळं व्यवस्थित चाललेलं असतं लोक सिस्टीम. पण दारूवाला विक्रीचा कधी कोणाच्या दारात जात नाही की माझी घे बा एकात. लक्षात घ्या, दारुडाची दारू शोधित जातो. म्हणजे कोणाची चुकी बघा, एका हाताने टाळे वाजत नाही. शोध शोध कोकणाचं धान्य घेऊन जाणार, ही घ्या, तांदूळ घ्या, 2 गालास का व्हायना द्या. काय इथं बाजारामध्ये भाजी मागणार, कोथिंबीर, टमाटी, आमकं तमकं, चांगला बाजार तो 100 रुपये किमतीचा, तो देणार. लेकरा बाळ न घालता 20 रुपयाची तरी द्या. याला म्हणायचं मानवी वृत्ती, नीच मानवी वृत्ती. असं असतं. मा कामाख्याची तिथं पूजा झाली. तिथं एकमेव असं मंदिर आहे, त्या मंदिराचा फोटो थंबनेल मध्ये घेतलाय बघा मी. ही अलौकिक शक्ती तिथं काय आहे तुम्ही जाणून घ्या फक्त. ही इतरांसारखा कार्यक्रम नाही इथं. तिथं म्हणजे आपण म्हणतो ना काटा उभा राहणे असा प्रकार आहे. ती काय विषय तुम्हाला सांगतो. शीघ्रकोपी देवता ह्या 2 आहेत, बागलामुखी आणि ती. त्याच्या मा कामाख्यावरून 1 नंबरचं शक्तीपीठ येते. मा कामाख्यावरून तुम्हाला बागलामुखीची कल्पना येईल की लोक सहज आपल्या त्याच्या देवाला गेलेले किरकोळ समजतात. मी तर फोटो सुद्धा द्यायचे बंद केल्यात. मी लोकांच्या संपर्कात असतो. फोटोनी काही नाही, भिंतीला टांगलं, त्यांचं सुद्धा वाईट व्हायला लागलं. हे देवाशी तुम्ही तिथं जाऊन हवन केलं, तुम्ही तिथं जाऊन पाया पडला, तुम्ही तिथं जाऊन पूजा अर्चा केली, म्हणजे ती तुम्हाला पावत नाहीत. अशा प्रकारच्या देवी इथ्या, अशा प्रकारच्या शक्ती इथ्या. ह्यांचं विधिवतच करावं लागतं आणि पूर्ण आतून कनेक्ट झाला पाहिजे माणूस, स्त्री असो पुरुष असो, तेव्हा तिथं मेळ खातोय. आणि अगदी तात्काळ रिझल्ट होत्याच नव्हतं. चमत्कार करण्याची ताकद यांच्यात 100% आहे. मा कामाख्या ह्याच्या निलांचल पर्वतरांगेत टेकडीवर आहे. त्या टेकडी आणि आजूबाजूचा परिसर, ह्या परिसरामध्ये एक अलौकिक अशा स्वरूपाची ऊर्जा सामावलेली आहे. त्याला ओरा म्हणा तुम्ही, काही शक्ती म्हणा किंवा ही, त्या ठिकाणी कुणीही जाऊ शकत नाही. तुम्ही आम्ही तर अजिबात नाही. तुम्ही म्हणता त्याला काय तर सोपं आहे, जायलाच मुळात लांबी. महाराष्ट्रापासून तर 2500 किलोमीटर लांबी. हा, रेल्वे आहेत जायला 2500. भारताचा असा भाग की एका साईडला भूतान, दुसऱ्या साईडला बांगलादेश, तिथून पुढं 2 देशाच्या पलीकडे जायचं फार. त्याला म्हणतात अरुणाचल, आपलं आसाम. त्या ठिकाणी वर्षातून 3 दिवस तिथं तिथं काय शक्ती तुम्हाला सांगतो. वर्षातून 3 दिवस त्या मंदिरात कुठली मूर्ती नाही हे तर झालं मान्य, पण आहे काय मग, तर स्त्री योनी जी असते ते दगडी स्वरूपात, म्हणजे आपलं पत्थर, म्हणजे असं पाषाणाच्या स्वरूपात योनीचा आकाराचं, ते पण शिवलिंग कसं असतं तशी योनी आहे तिथं दर्शन घ्यायला. भारतातलं आता मासिक पाळी स्त्रियांना आले म्हणजे स्त्रिया स्वतःला पण गैरसमजुतीला आहेत बरं का, स्वतःला पण म्हणजे हे समजतात, म्हणजे आपलं हे नाही होत, त्याला लय भारी शब्द होता, अपवित्र झाले बुवा मी. ही तर चालतं. हे एकमेव असं मंदिर आहे की मासिक पाळी दरम्यान सुद्धा स्त्री जाऊन दर्शन घेऊ शकते तिथं कामाख्याला. ती जी स्त्री, आपलं देवी कामाख्याची योनी रूपात जी शिळा आहे, पाषाण आहे, त्या ठिकाणी ते कायम म्हणजे अलौकिक दृष्ट्या तिकोणाला सापडल्या कसं की तो ओलसर असतो बघा. म्हणजे एक पवित्रतेचं, जिवंतपणाचं आणि सृष्टीला निर्माण करण्याची ताकद ती युनिटमध्ये आहे. ही काही वासनांद हे रेपबीप करणारी आमकी तमकी आहेत ना, यांनी खरंच उपासना करायला पाहिजे. थोडंसं काही नामस्मरण करायला पाहिजे. यांचा स्त्रियांच्याकडे, मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जाईल याची मला खात्री आहे. हा, या काचडी एक नालायक आहेत मार्केटमध्ये तुम्हाला सांगतो. आणि जाखरीत आहे, जाखरीत सूट बूट आमकं तमकं घालून, इन शर्ट करून ऑफिसला महिला लाईन मारणार जावलं देत इथं महाराष्ट्रात. असं असतं त्यांच्या संपूर्ण नखापासून वरपर्यंत. आणि मग लय पाप केलं तू, चल तुझ्याच मनाने चलून दे, लय पाप केलं, लय पाप केलं, आणि एखाद्या दिवशी डायरेक्ट ताप यायला सुरुवात झाली, दुनियादारी चेकअप केला, दवाखान्यात पटकून जातो, हा पैसे असतात ना. काय झालं डॉक्टर, थोडा विषय क्रिटिकल आहे, थांबा तुम्हाला अजून चाचण्या कराव्या लागतील. केलं, MRI केलं, ब्लड टेस्ट रिपोर्ट घेतलं,
ब्लड कॅन्सर आहे. काय होतंय मग? हा, लय अति करू नका. ब्लड कॅन्सर म्हणलं की 3 जागा तुटली म्हणायचं त्याची. कार्यक्रमच पारदाच क्लोज. हा, बघ मी या खलिफा मग. असं असतं. त्यामुळं कुठल्याही गोष्टीचा अतिरेक नको. ह्या देवी कामाख्याच्या मंदिरापाशी मंदिराच्या पाठीमागे साईडला सभा मंडप आहे. आणि जे चालत आले, जे तिथं आहे ते तुम्हाला सांगतो. ते चांगलं वाईट काय ते तुमचं तुम्ही बघा. ते लय माझ्या डोक्याला अटॅक नाही करून घेत मी. पशुबळी तिथं दिला जातो अजूनही. आसामी ते ध्यानात ठेवा. कुठल्या कशा कशा प्रथा आहेत बघा. पशूंचा बळी दिल्यानंतर त्यांचं जी तिथं शिर पडलेली असते, त्या शिरातून पांढऱ्या कलर काय लाईटचं बल्ब लावल्यात असा पांढरा प्रकाश येतो. जे तिथे गेल्यात किंवा कमेंट करायला हरकत नाही. जे भविष्यात जाणार आहेत त्यांनी सुद्धा काळजी घ्या की जायचं का नाही. तो पांढरा प्रकाश कशाचा पडतो, काय पडतो, हे अजूनपर्यंत न सापडलेलं रहस्य आहे की त्यांनी बघायला मिळतं आपल्याला. काही जण गेटमध्ये गेल्यात, पण आत मंदिरात प्रवेश करण्याचा किंवा आपल्याकडे कसं आईला माहिती चप्पल चोरी जाईन का काय, चपला कुठे बी सोडतो पाटकुनी आत जातो. तसं तिथं नाही. तिथं ते वातावरण ओराचं असं आहे की तुमच्या अंगी जर पापा पुण्याची तुमची जी कमी जास्तपणा आहे ह्याच्यात तुम्ही जर सक्षम असाल, तुम्ही जर योग्य असताल, तरच देवी त्या चौथऱ्याच्या आतमध्ये तुम्हाला बोलावते. ध्यानात ठेवा. ऑटोमॅटिक तुम्हाला ओढलं तर तुम्ही जाणार नाही, तिथपर्यंत जाणार. पण अशी फिलिंग असं होणार तुमचं थरकापणासारखं तुम्ही जाऊ शकत नाही. पाप्याचं तिथं कामच नाही. त्याला म्हणायचं देवी कामाख्या, आईचं रूप आहे आपल्या. पण इतकी शीघ्रकोपी आहे की आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये त्या ठिकाणी ज्यांनी गेले, ज्यांनी पूजा अर्चा, ज्यांनी तिथं काही तांत्रिक क्रिया, आता आपल्याकडे लगेच डोक्यात येतं आईला तिथं करणे शिकवली जाते काय, ते असं नाही तसं नाही. ती एक युनिव्हर्सिटीचे चौकामध्ये छाटछूट चोऱ्या करणारा, एखाद्याला दम देणारा, वाकडे तिकडे गाले चालवणारा पोरगा 4 चौकाच्या संगतीत येऊन जेव्हा दादागिरी करू हानमार करतो, केस दाखल होती. आणि ती जेव्हा 2-4 नवीन केस फुटलेली जेरावड्यात टाकली जातात किंवा तुरुंगात टाकली जातात, 1-2 महिने का होईना, नंतर जामीन होतो. तर ती जेल आहे एक युनिव्हर्सिटी, लक्षात घ्या. तिथं 1 से 1 कैदी. गुन्हेगार तयार करायचं काम ही जेल सुद्धा करते. हे तुम्हाला कळण, म्हणजे आतली दुनिया अशीच. आणि काही जण त्याचा दसका घेऊन आयुष्यभरासाठी क्राईम सोडून देतात. काही त्याच्यात इतके गुंतले जातात की एखाद्या दिवशी एखाद्या पानाव फोटो येतो, सपासप वार करून हत्या, गेली डागात, असंही. त्याच्यामुळं ही सुद्धा तंत्रमंत्र या विद्येची युनिव्हर्सिटी आहे. आता तंत्र म्हणजे काय तुम्हाला सांगतो. ऊर्जा आणि स्वतःचं मन प्रसन्न ठेवून ऊर्जा किंवा एक अशी अलौकिक शक्ती तुमच्या आतमध्ये संचारली जाते की त्याचा वापर दैवी शक्तीनुसार तुम्ही चांगल्या कामासाठी केला पाहिजे. हे करण्याच्या नादामध्ये काहीतरी वेगळी ऊर्जा माणूस म्हणून आत घेण्याच्या नादामध्ये अनेक जण माइंड कंट्रोल सुटले, वेडे झालेले आहेत. ही रियालिटी तुम्हाला सांगतो. तिथे गेल्या मग तिथं जाऊन काही शिकायचं का जाऊन फक्त मनोभाव आहे नमस्कार करायचा हे तुम्ही ठरवायचं. माझं म्हणणं आहे स्वच्छ मनाने जा. तिने बोलावलं तर आज जा आणि मनापासून. आणि ते असं आहे ते म्हणजे अनुभवण्याचं स्थान आहे. ते मंदिर आहे, त्याच्या भिंती आहे, त्यांना स्पर्श करा. तिथं तुमचा माथा टेकवा. आईची आपली काही तुमचं वाईट करणार नाही. इतके मोकळ्यामध्ये माझा सुद्धा योग फेब्रुवारीमध्ये येणार आहे. मग तिथं गेलं ना, मग तर मी सेपरेट 1 तासाचा एपिसोड बनवतो. सगळं काय काय आता इथं बागलामुखीला कसं आहे, कुणाला सांगत नव्हते कोण. सेम तशीच पद्धत आहे बागलामुखीला, पण बागलामुखीपेक्षा तीव्र देवस्थान येते. अनेक वेळे झाले, अनेक गायब झालेत लोक, कळले नाही, मिसिंग रिपोर्ट. त्याच्यामुळं तिथं जाऊन तंत्र मंत्र शिकण्याच्या भानगडीत शक्यतो पडू नये. ह्या जगामध्ये अनेक अशा गुप्त गोष्टी, गुप्त रहस्य आहेत की मला जाहीरपणे मोबाईलवर सांगता बी आहे ना, असा बी विषय असतो. काही गोष्टी तुम्ही समजून घ्यायचा. काय विषय मी तर नक्की पाहणार. आता मला काही जण आता आपली ट्रिप आहे बघा पौर्णिमेला, उद्या परवा मी बुकिंग करणारच आहे. तर काही लोक अशी म्हणतात ते माझा असा प्रॉब्लेम होता आणि मी तिथं जाऊन हवन केलं तर 100% गुण येईल का हो? तुम्ही काय डील करायला चालला का? मी स्पष्ट बोलतो लोकांना, तुम्ही डील करायला चालला का की हे घ्या, दुकान आहे का ते, हे घ्या ते द्या. सगळ्या गोष्टी ह्या तुमच्यात असणारा ओरा, तुम्ही आत्तापर्यंत केलं पाप पुण्य याच्यावर अवलंबून असतात. आणि मी तर स्पष्ट आहे म्हणायचं. अनेक जणांना आता मी 1-2 कॅन्सलही करतो का सुतक पडतं काय.
त्यांची इच्छा असल्याशिवाय ते जाऊ पण शकत नाही. कोण बागलामुखी असो किंवा कामाख्या असो, काहीतरी अडचण येणार, माणूस माघारी येणार. हा, एक तर करोडपती नको जाऊ तू स्तोत्र वाच काय दिवस. स्तोत्र मी जे माग, आता लोक कमी पडले स्तोत्र मागायची. स्तोत्र द्या माझ्या नंबरला, असं पाना की स्तोत्र पाठवा मामा, 878857 4302. एवढं आरडो सांगतो, लोकांच्यात फरक पडत नाही. मला स्तोत्र घ्या, तुम्हाला काय जाणवते का बघा, आणि नंतर तुम्ही जा. अजिबात ह्याच्यामध्ये कुठले हे नाही, अंधश्रद्धा तर अजिबातच नाही. पहिली गोष्ट का, ज्या गोष्टीमुळे आपलं मन शांत होईल, ज्या गोष्टीमुळे आपल्या हातून कुठलेही पाप घडणार नाही, ज्या गोष्टीमुळे आपण जीवन जगत असताना आपल्याला यश, समाधान, प्रसिद्धी मिळेल, ती गोष्ट अध्यात्म जर मिळत असेल तर घ्यायला काय अडचण आहे. आणि व्यवस्था, न्यायव्यवस्था हे तरी काय, हेच लोकांसाठी निर्माण केलेलं आहे, लोकांच्या सुख समाधानासाठी. असं प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टी शंका उपस्थित करणं चुकीचं आहे. मा कामाख्याबद्दल अजून एक माहिती सांगतो तुम्हाला. वर्षातले 3 दिवस असा एक तिथं सोहळा असतो की तिथलं वाहणारी पाण्याची नदी ही सुद्धा लालसर रंगाची होती, कारण देवीची त्या काळात मासिक पाळी चालू असते. हा, आणि त्या जे दर्शन वगैरे बंद असतं, पण भरपूर असं कापड, पांढरं शुभ्र सुती कापड, ती देवीची जी योनी प्रतिमा आहे त्या ठिकाणी ते लावलं जातं. 3 दिवसानंतर ते संपूर्ण कापड लाल होतं बघा. आणि तिथं जे लोक सकाळी मंदिरला वगैरे येतात किंवा भाविक भक्त पुजारी लांबून येतात, यांना सुद्धा ते सगळं वाटलं जातं. आणि ते त्यांनी ते घरात त्याची पूजा ठेवली. भविष्यात गेला कधी तर ते कापड मिळलं तर तुमच्या 10 पिढ्याचा उद्धार झाला समजा. हा, ह्याला म्हणा देवी कामाख्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट, चुकीची साधना जर केली तर माणूस तिथे गॅरंटेड वेडा होतो, एवढं मात्र गॅरंटेड सांगतो तुम्हाला. बऱ्याच जणांच्या डोक्यात असतं, ही काय आत्ता जातो त्याला काय किती खर्च येते, तेवढा माझा पगार आहे, एवढा कष्ट करतो, एवढा जातो आणि शिकूनच येतो. शिकवणारे पण तिथे, तुम्ही विद्यार्थी म्हणून जाता असन, शिकवणारे पण तिथे, पण हे करणं हे फार रिस्की आहे. तुम्ही जाणार एकटे जाऊच नका 3000 किलोमीटर, इतकं जंगल आहे. हा, दिवसा लोक खात्यान तुम्हाला, लोक खाणारे बी लोक आहेत. म्हणजे आता थोडं बंद झालंय, पण मनुष्य प्राण्याला खातो तसं तिथं नागल्यांचा काही भाग होता, काही जमाती होत्या, ते माणसं खायचे. माणूस सापडला, तुमची बॅगन मोबाईलन का ढळण विषय नाही, काय क्लिअर बोंगळा करून कापून खाणार. हा, त्याच्यामुळे तिथले डोकं लावू नका, एकटं जाण्याचा प्रयत्न करू नका, ग्रुप असावा. आणि गेलात तर फक्त आपलं माथा आहे ते टेकवायला जा, प्रांजल मनाने जा, दर्शन घ्या, तिचा आशीर्वाद घ्या. ती जी ऊर्जा आहे, हा, त्या जंगलातून त्या टेकडीवरून अनेक वेळा रात्रीचं भयंकर अशा प्रकारचा आवाज, किंकाळ्या हे सुद्धा ऐकू येतात. हे सगळं रहस्यमयी स्थान आहे, त्या लक्षात घे. आणि हे जर अनुभवायचं असेल 2-3, आम्ही तेच करणार आहे, 2-3 दिवस तिथं राहण्याचा प्रयत्न करणार आहे. आला की तासात लगेच चाला, त्याला काय कात काढणार आहे का तिथं काय चालतं काय नाही. ही ऊर्जा, ही शक्ती, आता एक तर लांब आहे मारणाचं, परत योग येत नाही, म्हणून साठवण्याचा प्रयत्न करा. बागलामुखीला होतो त्यावेळेस मी तेच केलं. 8 दिवस राहिलं, माझ्या डोक्यात आलं की काय विषय नेमका. हा, ह्या देवी ज्या शीघ्रकोपी आहेत त्यांची उपासना चुकीची म्हणायची नाही. बागलामुखीचा सुद्धा मंत्र कधी म्हणायचा प्रयत्न करू नका. हा, ह्या तुम्ही मंत्र म्हणताना उपासना करता म्हणून तुम्हाला लगेच पावल अशातला भाग नसतो. हा, तुम्ही सात्विक आतून जितकं जोडला जाताना तितकाच रिझल्ट तुम्हाला दाखवणार, एवढी मात्र गॅरंटी माझी. असा विषय असतो ह्या घटनेमध्ये. किंवा ही जी मा कामाख्या आहे, ह्या ठिकाणचं ते राजगार नव्हतं एक, इतकं मोठं होतं की आत्ताचा बिहार, झारखंड, आसाम आणि अरुणाचल प्रदेश असे 4 एवढ्या तिथे पांगलेलं होतं. तर तिथल्या राजांनी, आता कसं आपल्याकडे समजा सर्वसामान्य गरिबाचा पोरगा आहे, रात्रंदिवस दिवस कष्ट करतोय, पाठ व्यायाम करतोय, मी भरती व्हावा. जेव्हा तो भरती होतो आणि त्याला जेव्हा वर्दी मिळती तेव्हा तो रस्त्यावर तो किंगच होतो. ही मानसिकता सोडा, तर मला सांगतो असं की होतं, गोरगरीब बघा ना, लेकरं बाळ गाडी दे, 3-4 एक घे साईडला, लगेच कायदा काच करता येतो, 100 दे, 500 दे, नाही तर पावती. आपल्या अधिकाराचा नको तिथं गैरवापर केला, याची दुष्परिणाम सुद्धा बघावं लागतात ना, यांनी लक्षात ठेवा. ह्या ठिकाणी त्या राजाने तिथल्या केला कार्यक्रम. म्हणजे देवी आहे एवढी भाविक, एवढ्या लोकांना श्रद्धा आहे ना, मग हे माझ्या राज्यातील देवी, ती ब्राह्मणाला पुढं घातलं, सगळं आदेश होत, राजा आहे तो. आता हे देवी शीघ्रकोपी असल्यामुळं तिने असा शाप दिला, आणि तिथं जो ब्राह्मण त्यांनी पुढं घातला त्या ब्राह्मणाचा झालाय दगड. ते दगड अजूनही तिथे शिळा पडलेली बघायला मिळते मंदिरामध्ये. ब्राह्मणी शिळा बघून या तुम्ही,
हा, तिथं कोणी डोकं लावायचं नाही. ही काही आपल्या भारत भूमी असं म्हणजे अलौकिक अशा प्रकार. त्यामुळे ती फॉरेनर बिनर एवढा लाखो रुपये खर्च करून इथं काय येतात माहितीये का? हा, ते इथं येऊन आता वृंदावन मथुरेला बघा, मी तिथं बरेच दिवस होतो वृंदावन मथुरेला. ते फॉरेनर लोक येऊन आपल्यासारखं ते गडी दोथर घालणार, हे घालणार, एक सनातन ओरिजिनल. हा, आणि सनातन धर्म हे ते कुणा कुठले राजकीय लोकांची प्रॉपर्टी अजिबात नाही, ती मनातून काढून टाका, ध्यानात ठेवा. तसं वागदा प्रत्येकात. आणि आपल्या बाया बिगर पत्राच्या मरणाच्या पाठामाग उघड्याच अशा बोंबले थडतात तर लागणार भेगणार. असं चाललंय, म्हणजे संस्कृतीचा ऱ्हास होत चाललाय याला म्हणतात. पण लय जबरदस्त धर्म आहे आपला. लय जबरदस्त आपल्या शक्तिस्थान आहेत. त्यातली ही मा कामाख्या. अतिशीघ्रकोपी देवी कामाख्या किंवा बागलामुखी असल्यामुळं त्यांच्या ठिकाणी जाणं, तिने बोलावलं तरच जा. आणि तिथला काय विषय होतो, काय चमत्कार होतो, तिला शरण जाणं काय, तिचं हवन करणं काय देवीचं, हे सुद्धा तुम्ही उघड्या डोळ्यांनी अनुभवू शकता. 2 दिवस मी स्वतः गाडीबरोबर येणार आहे. कोणाला यायचं असेल तर माझ्याबरोबर येऊ शकता मा बागलामुखीला. आणि देवी कामाख्या काय विषय नेमका, आता परत एपिसोड बनवणार नाही, पण मी तिथून जाऊन आल्यानंतर 100% तिथे गेल्यानंतर एपिसोड बनवेल. बऱ्याच अशा गोष्टी असतात की ते सोशल मीडियावर सांगता येत नाही. तरी पण मी थोडं असं कवाय ना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेन. रामकृष्ण हरी माऊली.